म्हणजे घर बसल्या व्हिडिओ कॉलवरच तुमची ओळख पडताळली जाते। आता जनधन खात्याची KYC करण्यासाठी बँकेत रांगेत उभं राहायची गरज नाही, कारण फक्त मोबाईलवरून 5 मिनिटात तुमचं काम पूर्ण होऊ शकतं। सरकारी योजनांचे पैसे थेट खात्यात यावेत यासाठी KYC अपडेट करणं खूप महत्त्वाचं आहे आणि ज्याची खाती जुनी आहेत त्यांच्यासाठी ही प्रक्रिया आता अनिवार्य झाली आहे। घर बसल्या KYC करायची असेल तर नेट बँकिंग किंवा मोबाईल ॲप वापरू शकता। योनो SBI किंवा उमंग सारख्या ॲपमध्ये अपडेट KYC हा पर्याय निवडा, तुमची माहिती तपासा, आधार किंवा इतर कागदपत्र अपलोड करा आणि OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करा। काही बँका तर व्हिडिओ KYCची सुविधा देतात, म्हणजे घर बसल्या व्हिडिओ कॉलवरच तुमची ओळख पडताळली जाते आणि जर मोबाईलवर जमत नसेल तर बँक मित्र किंवा ग्रामपंचायत कॅम्पमध्ये जाऊन KYC करता येते। एक गोष्ट लक्षात ठेवा, KYC अपडेट नसेल तर तुमचे सरकारी लाभ अडकू शकतात, त्यामुळे वेळेत अपडेट करणं खूप गरजेचं आहे। तुम्ही तुमचं जनधन खातं KYC अपडेट केलं आहे का की अजून बाकी आहे, कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका।